नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पदार्थ बघून तुम्हाला वाटलं असेल हे नॉनव्हेज आहे, पण हे नॉनव्हेज नाही आहे. मस्तपैकी अशी झटपट आणि सोपी अशी शेवग्यांच्या शेंगाची फ्राय भाजी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 4 शेवग्यांचे शेंगा घेतल्या होत्या. त्या चांगल्या स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या ज्या साली असतात त्या चांगल्या अशा सोलून घेतलेल्या आहेत. आपण आता ही शेवग्याची शेंग आहे ती अशी सुरीच्या साहाय्याने मधोमध अशी कट करायची आहे. शेवग्याच्या शेंगाचे असे 2 भाग करायचे आहेत. बघू शकता तुम्ही असे 2 भाग करायचे आहेत. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता मी असे बाकीचे करून घेतलेले आहेत. आपण आता हे उकडवून घेणार आहोत. इकडे मी छोटीशी अशी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये पाणी घातलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जे आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या होत्या 2 तुकडे करून ते घालायचे आहेत व मीडियम फ्लेमवर आपण आता हे फक्त 5 ते 6 मिनिटं आपल्याला इकडे ह्या शेंगा आहेत त्या उकडवून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही आणि आपले शेंगा आहेत त्या बघू शकता तुम्ही उकडवून झालेल्या आहेत. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आपण आता हे पाणी काढून शेंगा आहेत त्या अशा सुक्या करून घ्यायच्या आहेत. आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये 3 लसूण पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची असं मी घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालायची आहे. मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर असं ठेचून घ्यायचं आहे. आपलं बघू शकता तुम्ही ठेचून झालेलं आहे. असं झालं पाहिजे. तुम्ही हे मिक्सरला पण वाटलं तरी चालेल. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता असं इकडे मी बाउल घेतलेला आहे. असं ठेवायचं आहे बाउलमध्ये. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं अगदी लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व थोडंसं 1 चमचा पाणी आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जे आपण उकडवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत व आपण आता हे हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. पूर्ण मसाला आहे जे वाटण तयार केलेलं ते लागलं पाहिजे शेंगांना. बघू शकता शेंगांना सगळं वाटण लागलेलं आहे. आपण आता हे फ्राय करून घेणार आहोत. जसं फिश फ्राय करताना जे आपण वरचं कोटिंग करतो मसाल्याचं म्हणजेच बेसन पिठाचं किंवा रव्याचं, तसं इकडे करून घ्यायचं आहे. इकडे डिश घेतलेली आहे. डिशमध्ये आपण आता 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे रवा घालायचा आहे. इकडे मी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे कलरसाठी. त्यानंतर थोडंसं अगदी चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता ज्या शेवग्याच्या शेंगाला वाटण लावून घेतलं होतं ते या मिश्रणामध्ये असं घोळवून घ्यायचे आहेत. शेवग्याच्या शेंगा जसं आपण फिश फ्राय करतो तसंच इकडे करायचं आहे. असं रवा लावून घेतो किंवा बेसन लावून घेतो तसंच करायचं आहे. बघू शकता अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. असं घ्यायचं आहे शेवग्याची शेंग असं घोळवून घ्यायचं आहे. बघू शकता बाकीचे सुद्धा मी अशाच केलेल्या आहेत. आपण आता ह्या मस्तपैकी अशा तव्यावरती शॅलो फ्राय करणार आहोत. बघू शकता तुम्ही इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता तेल आहे ते घालायचं आहे. 2 चमचे तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मस्तपैकी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत. अशा एक करून सोडायच्या आहेत तेलामध्ये. बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मीडियम टू हाय टू मीडियम ठेवायची आहे आपल्याला.
आपण आता ह्या दुसऱ्या बाजूने अशा पलटी मारून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या मस्तपैकी आपल्या फ्राय पण झालेल्या आहेत. मस्तपैकी अशा कुरकुरीत लागतात बघू शकता. आणि मस्तपैकी आपली शेवग्याच्या शेंगा फ्राय डिश तयार झालेली आहे. तुम्ही ह्या अशाच पण खाऊ शकता आणि चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.